नमस्कार, आपण पाहतोय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत आणि या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे ती तोक्ते चक्रीवादळाची. कारण रत्नागिरीतून अपडेट येते. मांडवीचा जो समुद्र किनारा आहे, या समुद्र किनाऱ्यावरचा समुद्र आता बऱ्यापैकी खवळलेला आहे. भरतीच्या वेळेला पाणी आता रस्त्यावर येणार आहे काहीच वेळात. रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी वादळाची पूर्वतयारी पूर्ण केली आणि म्हणून समुद्र किनाऱ्यालगत अगदी जे लोक राहतात समुद्र किनाऱ्यापासून अवघ्या काही मीटरच्या अंतरात, त्या सगळ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ज्यांची पक्की घरं आहेत त्यांनी घरातच राहा, पण ज्यांची घरं कच्ची आहेत त्यांनी ताबडतोब सुरक्षित स्थळी रवाना व्हावं असे आदेशच आज सकाळी बजावण्यात आले. किंवा उंच ठिकाणी जाऊन सुरक्षित ठिकाणी थांबावं अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना सरकारनं दिल्या आहेत. कारण आता वाऱ्याचा वेग इथे वाढू लागला आहे हळूहळू. आता इथला वाऱ्याचा वेग ताशी 70 ते 80 किलोमीटरपर्यंत पोहोचू लागला आहे. त्यामुळे मांडवीचा समुद्र किनारा इथे हळूहळू आता समुद्र खवळलेला दिसू लागला आहे. आणि आपण काय काय नेमक्या व्यवस्था वेगवेगळ्या विभागांना करायला लागतात, त्यात ऊर्जा विभागाला सुद्धा मोठी जबाबदारी पार पाडायला लागणार आहे. प्राजक्त तनपुरे आहेत आपल्यासोबत. ऊर्जा राज्यमंत्री तनपुरेजी, प्रामुख्याने या किनारपट्टीच्या तीनही जिल्ह्यांमध्ये ज्या वेळेला निसर्ग आणि फयान आलं होतं त्यावेळेला मोठा फटका बसला होता. आता या वेळेला बॅकअपची काय तयारी केली? नाही, निश्चितपणे मागच्या वर्षीचा जो अनुभव आला त्या सगळ्या अनुभवावरनं आपण यंदा प्लॅनिंगमध्ये आहोत. मागच्या वेळेस करोनामुळं जे काय आपलं मेंटेनन्स करणारं मनुष्यबळ असतं ते लेबर देखील परगावी गेले होते किंवा इथं आपल्याकडे उपलब्ध नव्हते. तर यावेळेस मात्र आपण लेबरची व्यवस्था, जर काय पोल कुठं पडले तर ते उभारण्याकरता लेबरची वगैरे व्यवस्था आधीच करून ठेवलेली आहे. मटेरियलची देखील व्यवस्था करून ठेवलेली आहे. आणि त्याचबरोबर बाहेरगावावरनं जर काही मनुष्यबळ आणायची जर स्थिती निर्माण झाली तर त्या लोकांना देखील आपण सूचित करून ठेवलेलं आहे की मागच्या वर्षी ज्या लोकांनी बाहेरगावावरनं इथं येऊन कामं केली अशा देखील कॉन्ट्रॅक्टर्सना वगैरे आपण सूचित करून ठेवलेलं आहे. आणि गरज पडली तर त्यांना देखील आपण इथं बोलावं, अशी मागच्या वेळची एकंदरीत सगळी परिस्थिती लक्षात घेता आपण पूर्वनियोजन करत आहोत. बरं, गेल्या वेळेला जसं लक्षात आलं होतं की वेगवेगळ्या ठिकाणी पोल उन्मळून पडले होते किंवा वायर तुटल्या होत्या आणि मग ते सगळं दुरुस्त करायला खूप कालावधी लागला. म्हणजे काही ठिकाणी 4 महिन्यांचाही कालावधी लागला आणि मग लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. यावेळेला अशी काही तयारी केली? काही तासांकरता लाईट घालवले जाणार आहेत किंवा असं काही ठरवलंय जेणेकरून नुकसान टाळता येईल? नाही, निश्चितपणे मी आपणास सांगू इच्छितो की कालच खरं रात्री सिंधुदुर्ग जिल्ह्यामधले काही ठिकाणी झाडं पडले आणि आपले जवळपास 3 सबस्टेशनचा वीज पुरवठा रात्री 1:30 वाजता बंद झाला होता. आपण सकाळी 7:30 वाजेपर्यंत हे तिन्ही सबस्टेशन चालू केलेले आहेत आणि त्यातले आता फक्त 3 ते 4 फीडर जे असतात ते पार्शली आपण थोडेसे राहिलेले आहेत. रात्रीच जवळपास एक 60,000 लोकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. तो आता आपण फक्त एक 3 ते 4,000 लोकांवरती आणलेला आहे. इतक्या युद्ध पातळीवरती आपण ते काम करून तो सप्लाय पुन्हा रिस्टोर केलेला आहे. आणि येत्या 1-2 दिवसात देखील जी काय परिस्थिती होईल तिला मागचा अनुभव लक्षात घेता सामोरं जाण्याचं आपण पूर्व नियोजन करत आहोत. बरं, काही जिल्हाधिकाऱ्यांना वेगळ्या काही सूचना दिल्यात तुम्ही? प्रामुख्यानं ऊर्जा विभागाचा सगळा भाग लक्षात घेता काही टॉवर्स असतात किंवा अन्य काही असतात किंवा बॅकअपची प्रामुख्यानं हॉस्पिटल्स करता काही वेगळी तात्पुरती व्यवस्था करायला लागू शकते? कोकणाच्या या तीनही जिल्ह्यांमध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इथे सगळीकडे कोरोनाचे काही क्रिटिकल पेशंट सुद्धा आहेत. राईट. नाही, आपण ऊर्जा विभागातल्या मी प्रत्येक जिल्ह्याच्या एसींबरोबर मी जे तिथले जिल्ह्याचे प्रमुख असतात ऊर्जा विभागाचे महावितरण कंपनींचे, तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड सर्वांच्या मी टचमध्ये आहे. सर्वांशी बोलून काय काय मनुष्यबळ आणि मटेरियल याची विशेषतः उपलब्धी करावी लागते त्याबद्दल मी तिघांशी संपर्कात आहे. आणि जे काय हॉस्पिटल्सचा सप्लाय सुरळीत पुरवठा खंडित होऊ नये यासाठी देखील विशेष खबरदारी घेण्याच्या मी सर्वांना सूचना दिलेल्या आहेत.
आणि आपण ऑक्सिजन सिलेंडर्स जरी काही उद्या मोठा जर का आघात झालाच तर ऑक्सिजन सिलेंडर्स आगाऊ जास्ती साठा करून ठेवण्याचे देखील त्या हॉस्पिटलला तिथल्या आपण सूचना दिलेल्या आहेत. विशेषतः ऑक्सिजन असेल किंवा अन्नधान्य असेल याचा देखील साठा करावा असं देखील नियोजन आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत देखील त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत. बर, किनारपट्टीचे जे 3 जिल्हे आहेत तनपुरे सर, त्या व्यतिरिक्त अन्य काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा अलर्ट आहे. म्हणजे पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी हे तर किनारपट्टीला लागून आहेत, पण अगदी इकडे सातारा, सांगली असेल किंवा अन्य जिल्ह्यांमध्ये सतर्कता अशा करता बाळगायला सांगितलं की पाऊस जास्त पडू शकतो किंवा वाऱ्याचा वेग सुद्धा असू शकतो. या ठिकाणी काही विशेष आदेश दिलेत आपण? आहेत तशा सतर्कतेच्या सूचना सगळीकडेच आहे, परंतु विशेष जी माहिती मिळते आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग इथं जरा जास्त लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तसंही मागच्या वर्षी निसर्ग चक्रीवादळ हे किनारपट्टीला धडकलं होतं, जमिनीवरती त्याचा आघात झाला होता. पण यंदाची जी अंदाज आहे तो जमिनीवरती न येता किनारपट्टीला असं टँजंट जाऊनच पुढं गुजरात राज्याकडे सरकण्याचे आत्ता तरी अंदाज दिसत आहेत. तरी देखील कुठलाही गाफीलपणा न ठेवता विशेषतः ज्या भागात जास्त नुकसान होऊ शकतं असे जे अंदाज आहेत असं रत्नागिरी आणि सिंधुदुर्गवरती जास्त आपण लक्ष केंद्रित केलेलं आहे. जरी आज अंदाज नसला तरी देखील गाफीलपणा कुठला राहू नये आणि उद्या ह्यांनी वादळाने दिशा बदलली काय असं काही होऊ शकतं अचानक, तर अचानक कुठल्याही परिस्थितीला आपण सामोरं जाण्यासाठी ऊर्जा विभागातल्या सर्व अधिकाऱ्यांना मी जातीने त्या जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्कात आहे. आमचे महावितरणचे MD असतील तर सर्व अधिकाऱ्यांशी मी संपर्कात आहे. बर, याच्यात एक गोष्ट करायला लागते ती कोऑर्डिनेशनची. म्हणजे समजा रत्नागिरीला सीमावर तटवर्ती भागात समुद्राच्या नजीकच्या भागात थोडा जास्त फटका कदाचित बसू शकतो किंवा सिंधुदुर्गात कदाचित बसू शकतो आणि मग अन्य ठिकाणून तिकडे सामुग्री हलवण्याची वेळ येते आणि मग त्यावेळेला काही प्रशासकीय प्रश्न उभे राहतात, हद्दीचा प्रश्न आहे किंवा अन्य, तर ते टाळले पाहिजेत. त्या वेळेला तसे तातडीने निर्णय घेतले जातील. निश्चितच आपत्तीच्या वेळेस इतर सर्व बाजूला ठेवून आपत्ती निवारणाच्या संदर्भात अत्यंत तातडीनं पावलं उचलली जातील. मी आपल्याला मगाशी सांगितल्याप्रमाणे इतर जिल्ह्यातले देखील लेबर यासाठी आपण तयार राहायला त्यांना देखील सांगितलेलं आहे. जर गरज पडली तर आत्तापासून आपण ती देखील तयारी ठेवलेली आहे आणि त्यांच्या मुवमेंटबद्दल किंवा ह्याच्याबद्दल अत्यंत त्याला प्राथमिकता देऊन कुठलीही त्याच्यामध्ये आडकाठी न येता ह्या सर्व मॅनपॉवरचं डिप्लॉयमेंट रत्नागिरी किंवा सिंधुदुर्गमध्ये जर वेळ पडली तर करण्यासंदर्भात कुठलेही रेट टेपिझममध्ये येणार नाहीत. आपण अत्यंत तातडीनं पावलं उचलून प्रॅक्टिकली माणसं तिथं हजर करण्याचं नियोजन सरकार करणार आहे. नाही तनपुरेजी, हे सगळं विचारण्याचं कारण असं, सकाळी जेव्हा आम्ही हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलत होतो तेव्हा त्यांनी असं स्पष्ट सांगितलं की निसर्ग चक्रीवादळापेक्षा हे अधिक प्रभावी असू शकतं, त्यामुळे शक्यता नाकारता येत नाही. असं होऊ नये, आपण सगळेजण प्रार्थना करूयात. खास कोकणातली पद्धत आहे देवा महाराजाला साकडं घालण्याची, तसं आपण साकडं घालूयात की नुकसान होणार नाही. पण झालंच तर मात्र आपल्याला तयारी सगळी ठेवायला लागते. निश्चितपणे, म्हणून मी आपल्याला मगाशी देखील सांगितलं की जरी हे मागच्या वर्षीप्रमाणे जमिनीवर येऊन धडकणार नसलं आणि किनारपट्टीवरनंच लागत असं जाणार असलं तरी देखील आपण कुठलाही गाफीलपणा न ठेवता मागच्या वेळेसचे विशेषतः ऊर्जा खात्याला जे अनुभव आले ते लक्षात घेता जास्तीत जास्त नियोजन आपण करण्याचं, मॅनपॉवर आणि मटेरियल याचं उपलब्धता वेळेवरती करण्याचं आपलं नियोजन आहे आणि त्यामध्ये कुठल्याही अडीअडचणी होतं प्रॅक्टिकल लेवलला जाऊन त्याचं सोल्युशन करण्याची आमची तयारी आहे. अगदी म्हणजे आपण जे सेक्शन असतात आमचं महावितरणचं सगळ्यात छोटे युनिट म्हणजे सेक्शन सब डिव्हिजन, तर प्रत्येक सेक्शनला आपण पेट्रोलवर चालणारे झाडं तोडण्याचे कटर्स त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत. ज्या ठिकाणी वेगवेगळ्या गावात खाजगी लोकांकडे असे कुठले कटर असतील तर ते देखील आपले नंबर्स आपल्या सर्व लोकांकडे महावितरणच्या दिलेले आहेत. इतक्या बारीक लेवलला जाऊन नियोजन करण्याचा आपला प्रयत्न आहे. परंतु उद्या पण शेवटी निसर्ग आहे, हा निसर्गाच्या कोपापुढे जेवढं आपल्याला सामोरं जाता येईल तेवढी जास्तीत जास्त तयारी महावितरणनी आणि इतरही आपल्या शासनाने करत आहोत. बरं, शेवटचा प्रश्न, या सगळ्यात मुख्यमंत्र्यांशी आपण संपर्कात आहात का? त्यांनी काही विशेष सूचना केल्यात का?
मुख्यमंत्री महोदय देखील बैठका या संदर्भात घेतलेल्या आहेत. मी काय नव्हतो बैठकीला, परंतु मुख्यमंत्र्यांच्या लेवलवरती देखील बैठका चालू आहेत आणि मला वाटतं बहुतेक त्याचं सर्व खालपर्यंत सूचना त्यांच्यामार्फत देखील गेलेल्या आहेत. प्राजक्तजी धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल आणि आपण फार बारकाईनं सूचना दिल्याचं सांगितलं. म्हणजे झाडं कापायला लागली तर जी कटर्स लागतात ती डिझेलवर चालणारी, तर डिझेलची व्यवस्था इतका आपण विचार केलाय. धन्यवाद. आणि आपल्याला इतकी धावपळ करायची वेळ येऊ नये जेणेकरून इथल्या लोकांना फटकाही बसू नये. न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल धन्यवाद. आणि आता काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपण नजर टाकूयात आणि आपले काही प्रतिनिधी आपल्यासोबत पुढच्या काही क्षणात जोडले जात आहेत. स्वप्नील घाग आपल्यासोबत जोडले गेलेत. स्वप्नील, काय अपडेट्स आहेत? मिलिंद, गेल्या काही वेळामध्ये हवेचा जो वेग आहे तो वाढताना दिसतो आहे. मात्र पाण्याची जी पातळी आहे समुद्राच्या, ही पातळी मगाशी बोलल्याप्रमाणेच या सगळ्याचा विचार करता मच्छीमार बांधव जे आहेत ते पूर्ण तयारीला लागलेले आहेत. ज्या बोटी समुद्रामध्ये गेलेल्या आहेत त्यांना पुन्हा बोलवण्याचं काम सुरू आहे. प्रत्येक जण आपापल्या ज्या ग्रुपमध्ये जे बोटी मालक आहेत त्यांना सांगून या सगळ्या गोष्टींचं नियोजन केलं जात आहे. संपूर्ण तालुक्यामध्ये किनारपट्टीच्या भागामध्ये अनेक ठिकाणी वारंवार दवंडी दिली जाते की वादळाच्या संदर्भात, चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवरती आपण काय खबरदारी घेतली पाहिजे. या सगळ्या उपाययोजना ज्या आहेत त्या सांगितल्या जात आहेत. त्याच्यापासून कसा बचाव करायचा किंवा या काळात काय काळजी घ्यायची हे सगळं सांगितलं जात आहे. प्रशासनाच्या देखील बैठका सुरू आहेत. चक्रीवादळाचा जो लोकेशन आहे त्या लोकेशनवरती जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून आहे. त्यामुळे येणारं जे चक्रीवादळ आहे त्या चक्रीवादळापासून सामना करायचा यासाठी जिल्ह्यातले सर्वच यंत्रणा ही अलर्ट वरती आहे. मिलिंद सर, बर, जसं पाण्याची पातळी सकाळी तुम्ही मगाशी बोललात त्यावेळेला म्हणत होता, आत्ताही तुमच्या पाठीमागचं जर का वातावरण बघितलं तर असंच वाटतं की सकाळचे 6, 6:30 वगैरे झालेले असावेत. आज दिवसभर साधारण अशीच स्थिती राहील? शक्यता नाकारता येत नाही, कारण ही जी परिस्थिती आहे ढगाळ वातावरणाची ही काल संध्याकाळपासून सुरू झालेली. काही प्रमाणात वारे देखील जोरात वाहत आहेत. काल संध्याकाळी जोरदार वारे होते. रात्री गुहागरमध्ये मुसळधार पाऊस झाला. काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला, काही ठिकाणी रिमझिम पाऊस झाला. ह्या सगळ्या निसर्गाच्या बदलाचे संकेत आहेत. सकाळपासून वारा नव्हता, मात्र आत्ता म्हणजे 11 वाजलेत आणि 11 वाजल्यानंतर सुद्धा ढगाळ वातावरण आहे. आणि ह्या 11 वाजल्याच्या नंतर म्हणजे गेल्या अर्ध्या तासापासून हवेचा जो वेग आहे हा थोडा थोडा वाढायला लागलेला आहे. त्यामुळे ह्या सर्व भागामध्ये चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवरती ग्रामीण भागामध्ये मोठी भीती व्यक्त करण्यात येते. कारण होतं असं की अनेक झाडं कोकणामध्ये आहेत, घराच्या बाजूला मोठी झाडं असतात. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती ह्या सगळ्या परिस्थितीतून कसं बाहेर पडायचं, कारण होम क्वारंटाईन असतात लोक, काही कोरोनामुळे संचारबंदी आहे त्यामुळे घरी आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या भीतीमध्ये लोक आता वावरत आहेत आणि देवाकडे मागणी करतात की बाबा ह्या संकटातून आम्हाला वाचव. खरंय, खरंय. स्वप्नील, तुर्तास धन्यवाद. वेळोवेळी तुमच्याकडनं ताजी माहिती घेत राहू आणि लोकांना याबद्दल अपडेट करत राहू की नेमकं चक्रीवादळ कुठे पोहोचलंय, काय पोहोचलंय आणि त्याचे वेगवेगळ्या ठिकाणी काय पद्धतीचे परिणाम जाणवत आहेत. तुम्ही रिपोर्टिंग करताना आणि हे सगळं जनतेपर्यंत पोहोचवताना तुम्ही थोडीशी काळजी घ्या. तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, पण तोतके चक्रीवादळासंदर्भातल्या सर्व अपडेट्स पाहण्यासाठी लॉग ऑन करा news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला. तसंच फेसबुक आणि ट्विटरवर सुद्धा आम्हाला फॉलो करा. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. सध्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या भागात म्हणजेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, त्यानंतर ठाणे जिल्ह्याचा काही भाग, मुंबईचा काही भाग आणि पालघर जिल्ह्याचा काही भाग, या सगळ्यावर प्रामुख्यानं सावट आहे ते तोतके चक्रीवादळाचं आणि त्याचा परिणाम आता हळूहळू कोकण किनारपट्टीला दिसू लागलेला आहे. आपल्यासोबत महाराष्ट्रातल्या या तीनही प्रमुख जिल्ह्यांमधले रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग इथले काही प्रतिनिधी आहेत आणि त्यांच्याकडनं आपण
अधिक माहिती घेऊयात. अ, काय अपडेट्स आहेत आता? अ, चंद्रकांत, जिल्ह्यातली काय ताजी स्थिती आहे? प्रशासकीय यंत्रणा कशी सज्ज झाली? एकंदरीत आता भयान आणि निसर्ग चक्रीवादळाच्या नंतर आता हे तोत्ते वादळ जे आहे हे याचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे. काल देखील मोठ्या प्रमाणावरती वादळ झालं आणि आज सुद्धा पूर्ण वातावरण ढगाळ आहे. पोलीस प्रशासनातर्फे सागरी किनारी जी असणारी गावं आहेत त्यांना सतर्कतेच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. एनडीआरएफचे 2 पथक जे आहेत हे देखील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दाखल झालेले आहेत. एकंदरीतच बघितलं तर नागरिकांना अतिशय सावधानतेचा इशारा दिलेला आहे आणि आपल्यासोबत आता खेड, दापोली आणि मंडणगडचे उपविभागीय पोलीस अधिकारी काशीद साहेब आहेत. आपण त्यांना विचारूया. काशीद साहेब, काय प्रशासनाकडून सूचना दिल्या गेल्या आहेत? तोत्के वादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सूचनेनुसार आम्ही गावागावामध्ये ग्राम कृती दलाने तिथे जाऊन दवंडी पिटलेली आहे आणि त्यानंतर आम्ही सागर रक्षक दल यांच्या पोलीस विभागातर्फे मीटिंग घेऊन त्यांना सूचना दिलेल्या आहेत. ज्या समुद्रातील ज्या मच्छीमार बांधव आतमध्ये गेलेले आहेत त्यांनी तिकडे किनारी येण्यासाठी त्यांना आवाहन करण्यात आलेलं आहे आणि एकूणच चक्रीवादळ आणि अतिवृष्टी याबाबत ज्या खबरदारीच्या उपाययोजना असतील त्या वर्तमानपत्र किंवा इतर माध्यमातून त्यांना कळवण्यात आलेल्या आहेत आणि प्रशासन म्हणून आम्ही आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने सज्ज आहोत. भयान आणि निसर्ग चक्रीवादळ एक मोठ्या प्रमाणावरती झालं, त्या दृष्टी अतोनात हाल नुकसान देखील झालेलं आहे. जीवितहानी होऊ नये किंवा हे वादळ कसं आहे अजून माहित नाहीये, तर एक डिझास्टर प्लॅनिंग कसं आहे, आपलं आपत्ती व्यवस्थापन कसं आहे? याच्यामध्ये सर्वांना दवंडी पिटून माहिती देण्यात आलेली आहे आणि जे पक्के घरामध्ये जे समजा लोक राहत नसतील त्यांना आवाहन करण्यात आलेलं आहे की आपण सुरक्षित स्थळी येण्यासाठी त्यांना आवाहन करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर वादळ किंवा अशा परिस्थिती उपलब्ध म्हणजे ज्या झाल्यानंतर जे मदत कार्य असेल ते कम्युनिकेशन आम्ही करणार आहोत. एकंदरीत आपण बघितलं की या ठिकाणी वादळ झालं तर त्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी लोकांना हलवण्याच्या सूचना देखील या ठिकाणी दिलेल्या आहेत. ग्राम कृती दल आहे, ग्राम सुरक्षा दल आहे, सागरी रक्षा दल आहे, त्यांना देखील सतर्कतेच्या सूचना या ठिकाणी प्रशासनाकडून दिलेल्या आहेत. बर, हे तर झालं प्रशासनाची तयारी, पण नागरिकांपर्यंत कशा पद्धतीनं सूचना पोहोचवण्यात आलेली आहे? जे अगदी समुद्र किनाऱ्याच्या जवळ राहणारे लोक आहेत, ज्यांचे काही हॉटेल्स असतात किंवा छोटे व्यवसाय असतात, या सगळ्या नागरिकांना तिथून हलवण्यात आलंय का? एकंदरीत बघितलं तर आता माप्रळ असेल, मंडणगड आहे, हर्णे आहे, दापोलीतला काही भाग आहे, दाभोळ आहे, या सर्व किनारपट्टीला लागून जी गावं आहेत तर त्यामध्ये एक पाचपंढरी म्हणून एक गाव आहे. अनेक गावं आहेत या ठिकाणी जी समुद्राला अगदी लागून त्यांची घरं आहेत, मात्र त्यांना दवंडी पिटलेली आहेत. घरोघरी गावचे सरपंच आहेत, ग्रामसेवक आहेत, तंटामुक्तीचे अध्यक्ष आहेत, ग्राम कृती दलाचे अध्यक्ष आहेत, त्यांना गेल्या 2 दिवसापासून या सूचना तर दिल्या गेल्याच आहेत, परंतु पोलिसांकडून एक रिक्षाद्वारे अनाउन्समेंट देखील केलेली आहे, दवंडी पिटलेली आहे. पोलीस पाटलांना ठिकाणी घरोघरी पाठवून त्या ठिकाणी नागरिकांना दिलेले असल्याचं आपल्याला सांगण्यात येते. बर, जसं थोड्या वेळापूर्वी आपण ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याशी बोलत होतो, त्यांनी म्हटलं ऊर्जा विभागाने सुद्धा विशेष दक्षता घेतली, कारण मागे जेव्हा निसर्ग चक्रीवादळ आलं होतं तेव्हा मोठ्या प्रमाणात फटका बसला होता, अनेक ठिकाणी टॉवर्स उन्मळून पडले होते आणि मग सगळा वीज पुरवठा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दोन्ही ठिकाणी सामान्य करायला फार वेळ लागला. यावेळेला या विभागानं स्थानिक ठिकाणी काय तयारी केली? आपण बघितलं की निसर्ग चक्रीवादळ झालं त्यावेळेला तब्बल 2 ते 3 महिने वीज गायब होती, कारण अतोनात हाल झालं होतं. या वेळेला देखील महावितरणच्या अधिकाऱ्यांशी जेव्हा चर्चा केली तेव्हा जे धोकादायक खांब जे आहेत, विद्युत खांब धोकादायक आहेत, ज्या ठिकाणी याआधी अशा घटना घडलेल्या आहे, अशा ठिकाणी मात्र त्यांनी जे लाईनमन आहेत, वायरमॅन आहेत, त्यांना तपासणीच्या सूचना या ठिकाणी दिल्या गेलेल्या आहेत. या ठिकाणी अधिकाऱ्यांकडून असं सांगण्यात आलेलं आहे की वादळ झाल्यानंतर 2 दिवसापासून जे धोकादायक
ज्यांच्या फांद्या तारेवरती पडून अपघात होण्याची शक्यता आहे अशा झाडांच्या फांद्या देखील हटवण्याचं काम महावितरणकडून गेल्या कालपासून या ठिकाणी सुरू आहे. मिलिंद सर, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. प्रशासनानं सुद्धा पूर्ण तयारी केलेली आहे या सगळ्या चक्रीवादळाला तोंड देण्याची. प्रशासन सज्ज आहे, पोलीस सज्ज आहेत, महसूल विभाग त्याचे सगळे अधिकारी सज्ज आहेत आणि यामुळे आपण अशी अपेक्षा करूयात की फारसा फटका बसणार नाही. पण जर का फटका बसला, पाऊस प्रामुख्याने जास्त असेल, पाण्याचा मारा म्हणजे पावसाचा वेग फार जास्त असेल आणि वाऱ्याचा वेगही खूप जास्त असेल, त्यामुळे नागरिकांनी प्रामुख्याने किनारपट्टीच्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तीनही ठिकाणच्या नागरिकांनी अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. आणि आता ही एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही न्यूज 18 लोकमतवर पाहता आहात आणि ही दृश्य आपल्याला काय सांगतात हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. आत्ता चक्रीवादळाची नेमकी स्थिती काय आहे ते या चक्रीवादळाच्या माध्यमातून आपल्याला स्पष्टपणे दिसतंय आणि याच्यातला जो डार्क रंग आहे आणि सगळ्यात मधला हिरवा रंग आहे तो या सगळ्याचा केंद्रबिंदू आहे. आणि हळूहळू हे चक्रीवादळ आता सकाळी जसं आपल्यासोबत हवामान विभागाचे अधिकारी होते त्यांनी सांगितल्याप्रमाणे हळूहळू आता हे गोव्याच्या दिशेनं सरकायला सुरुवात झालेली आहे. आत्ता साधारण 15 म्हणजे आज 11च्या सुमारास हे चक्रीवादळ या ठिकाणी आहे आणि गोव्यामध्ये म्हणजे पणजीच्या जवळ हे साधारण आज दुपारी 1 वाजायच्या सुमारास पणजीच्या जवळ हे चक्रीवादळ पोहोचेल. साधारण आज दुपारी 1च्या नंतर हे चक्रीवादळ हळूहळू पुढे सरकायला सुरुवात होईल. पणजीमध्ये 16 तारखेला दुपारी हे चक्रीवादळ गोव्याची हद्द ओलांडून आणखीन पुढे पोहोचेल आणि या दृश्यांमध्ये आपण आता पाहण्याचा प्रयत्न करूयात. हे आता चक्रीवादळ हळूहळू तुम्हाला पुढे सरकताना दिसेल. यातला जो डार्क भाग आहे सगळा आणि मधला हिरवा भाग हा सगळा त्याच्या केंद्रबिंदूशी जोडलेला भाग आहे आणि तुम्हाला जे बाण दिसत आहेत तिथून पुढे हा सगळा पावसाचा क्षेत्र आहे. याच संदर्भातल्या काही खास अपडेट्स आम्ही तुम्हाला देणार आहोत, पण तुर्तास घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तोतके चक्रीवादळ हळूहळू पुढे सरकायला लागलं आहे आणि त्याचे परिणाम आता हळूहळू दिसायला लागलेले आहेत. प्रामुख्यानं किनारपट्टीच्या भागात वातावरण बदलायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे बदल आपल्याला दिसायला लागले आहेत. आणि याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात. के.एस. होसाळीकर सर आपल्यासोबत आहेत, मुंबई प्रादेशिक हवामान विभागातले ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ आणि माजी उपमहासंचालक. सर, स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. नमस्कार. पाठोपाठ 3 वर्ष 3 चक्रीवादळांचा सामना करायला लागलाय महाराष्ट्राला. हो, कशामुळे हे पाठोपाठ चक्रीवादळ येत आहेत? जर आपण बघितलं तर 2019 मध्ये अशाच प्रकारची कंटिन्युअस अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळ आपल्याला निर्माण होताना दिसली आणि त्याच्यातली काही वादळं म्हणजे महाराष्ट्राच्या दक्षिण किनारपट्टीच्या एकदम जवळ आली. त्यात एक महाचक्रीवादळ पण आलं, ज्याला आपण सुपर सायक्लोन म्हणतो ऑक्टोबर महिन्यामध्ये. त्याच्या तर गेल्या वर्षी पण अशा प्रकारची परिस्थिती मान्सूनच्या आगमनाच्या तोंडावरती झाली. सर्वसाधारणतः 3 जूनच्या आसपास निसर्ग नावाचं सिव्हिअर सायक्लोनिक स्टॉर्म, ज्याला आपण तीव्र चक्रीवादळ म्हणू, ज्याचा वेग सर्वसाधारणतः एक 110 ते 120 किलोमीटर ताशी असतो, ते निसर्ग चक्रीवादळ रायगडला धडकलं गेल्या वर्षी जूनच्या महिन्यात. आणि आता हे जे चक्रीवादळ काल मध्यरात्री निर्माण झालं, आता कमी दाबाचं क्षेत्र अगोदरच निर्माण झालं होतं. काल ते चक्रीवादळामध्ये त्याचं रूपांतर झालं आणि त्याचा वेग सर्वसाधारणतः वाऱ्याचा वेग म्हणतो त्यावेळी ते सर्वसाधारणतः 75 ते 85 किलोमीटर
वेग आहे आणि जवळजवळ 95 ते 100 किलोमीटरच्या आसपास त्याचं गस्टिंगही आहे. तर अशा प्रकारची चक्रीवादळं आता आपल्याला अरबी समुद्रामध्ये, पूर्वी अरबी समुद्र तसा त्या मानाने शांत दिसायचा बंगालच्या उपसागराच्या कंपॅरिझन मध्ये, पण आता गेल्या काही वर्षामध्ये अरबी समुद्रामध्ये पण अशा प्रकारची चक्रीवादळांची वारंवारता आणि त्याची तीव्रता दोन्ही आपल्याला दिसायला लागलेले आहेत. त्याच्यातली बरीचशी चक्रीवादळे जी आहेत ती ओमानच्या दिशेने जातात. ते एक महाराष्ट्राच्या आणि आपल्या देशाच्या दृष्टीने त्या मानाने आपल्या देशाला तसं काही धोका नसतो, पण ज्यावेळी अशा प्रकारची चक्रीवादळे, जसा काल चक्रीवादळ जे निर्माण झालेलं आहे त्याचं नाव टॉक्टे आहे, ते म्यानमारने दिलेलं आहे. तर हे चक्रीवादळाचा जो पार्लर जे समुद्राच्या किनारपट्टीच्या भागातून जाणार आहे, तर त्याच्याने केरळ, कर्नाटका, गोवा, महाराष्ट्र आणि गुजरात ही सगळी राज्याची किनारपट्टीचे जे भाग आहेत ते प्रभावित होण्याची शक्यता आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, चांगला प्रश्न विचारला की तशी चक्रीवादळे वारंवार निर्माण होताना दिसतात, तर कदाचित समुद्राच्या पाण्याचं जे तापमान आहे, अरबी समुद्रातलं पाण्याचं तापमान, ते कदाचित ह्याचा अभ्यास होणं गरजेचं आहे. सर्वसाधारणतः 28 डिग्री सेंटीग्रेडच्या वर जर का तापमान असेल समुद्राच्या पाण्याचं, तर मग त्यावेळी अशा प्रकारची चक्रीवादळ निर्माण होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते. पण सर, असं म्हणजे पाठोपाठ आलेली 3 चक्रीवादळ पाहून जे काही ग्लोबल वॉर्मिंगची चर्चा आपण पाहतो, आपल्यासारखे अनेक जगभरातले शास्त्रज्ञ त्या संदर्भात वेळोवेळी सतर्क करत असतात. पुढच्या काही वर्षांमध्ये अशा चक्रीवादळांचं प्रमाण वाढू शकतं? किंबहुना जे क्लायमेट चेंज ज्याला म्हणतो किंवा ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो, त्याचे जे काही ठळक परिणाम आहेत, म्हणजे जे अधोरेखित केलेले आहेत किंवा ज्याचं कन्फर्मेशन अतिशय चांगलं आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की तीव्र हवामानातील बदलांची संख्या आणि त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. तर त्याच्यामध्ये मुसळधार पाऊस किंवा अतिमुसळधार पाऊस, ज्याला आपण एक्स्ट्रीमली हेवी रेनफॉल म्हणतो, अशा प्रकारची वादळं, अशा प्रकारचे तीव्र हवामानाचे बदल किंवा मुसळधार, अतिमुसळधार पाऊस, त्याच्या शेतीसाठी काही उपयोग नसतो. त्याच्याने शहरासारखे, मुंबईसारख्या शहरांमध्ये किंवा पुण्यासारख्या शहरामध्ये किंवा कुठल्याही शहरामध्ये फक्त पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होते. त्याचप्रमाणे चक्रीवादळाची संख्या आणि त्याची तीव्रता आणि त्याचा कालावधी हेही वाढण्याची शक्यता त्या क्लायमेट चेंजच्या माध्यमातून बऱ्याचशा वैज्ञानिकांनी दिलेली आहे. आणि मी असं म्हणतो की पूर्वी आपण असं म्हणत होतो की हे पुढे कधीतरी होणार आहे, तर मला असं वाटतं की आता ते आपल्याला सध्याच्या काळामध्ये ते दिसायला लागलंय. त्यामुळे आपल्याला त्याच्याबद्दल विशेष संवेदनशील होणं गरजेचं आहे. बर सर, या म्हणजे जे वृत्त आतापर्यंत आपल्यापर्यंत येत आहे, तुमच्यासारखे तज्ज्ञ त्यात अधिक मार्गदर्शन करू शकतात, पण समुद्राच्या मध्यात साधारणपणे हे चक्रीवादळ तयार होऊन हळूहळू समुद्राच्या किनारपट्टीकडे येतं, किनारपट्टीचा काही भाग सरळपणे हे चक्रीवादळ जातं आणि मग पुन्हा समुद्रात जातं किंवा जमीन ओलांडून पुढे जातं. तर साधारणपणे या चक्रीवादळाचा तोतकेचा पुढचा प्रवास हा कसा असेल? बरं झालं आपण हा प्रश्नाच्या, मी गेल्या 5 मिनिटापासून विचार करत होतो की हा प्रश्न येणार की नाही, पण थँकफुल की आपण हा प्रश्न विचारला. तर जे लास्ट फोरकास्ट आलेला आहे सायक्लॉनच्या ट्रॅक बद्दल, म्हणजे त्याचा पुढचा मार्ग कसा असेल, त्याच्यामध्ये त्यांनी अधोरेखित केलेलं आहे की त्याची जी पोझिशन आहे ती गोव्याच्या दक्षिणेला जवळजवळ 350 किलोमीटरच्या आसपास ते आहे. आणि ते तिथून नॉर्थ वेस्टर्ली म्हणजे उत्तर पश्चिम दिशेने जाणार आहे. म्हणजे ज्यावेळी ते वर सरकणार आहे त्यावेळी ते किनारपट्टीच्या भागामधून हळूहळू दूर सरकण्याची शक्यता जास्त आहे. आणि ह्याचा जो लँडफॉल आहे, म्हणजे ते जमिनीवरती कुठे येणार आहे, त्याच्याबद्दल पण हवामान विभागाने आज सर्वसाधारणतः भाकीत केलेलं आहे की ते 18 मेला दुपारी किंवा संध्याकाळपर्यंत गुजरातच्या तटवर्तीय भाग आपला पोरबंदर आणि नलिया ह्याच्यामधून त्याचा लँडफॉल किंवा ते तिथून जमिनीवरती येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. तर हा जो एकंदर त्याचा जो ट्रॅक आहे, म्हणजे गुजरात पासून, म्हणजे खालून आपल्या आता सध्या ते 12 डिग्री नॉर्थ वरती आहे सर्वसाधारणतः,
तर तिथून ते वरती गुजरातपर्यंत असताना ते हळूहळू किनारपट्टीपासून दूर असण्याची शक्यता आहे आणि सर्वसाधारणतः महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून ते 200-250 किलोमीटर दूर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर, आणखीन खरं तर काही प्रश्न आहेत, पण आपल्याला वेळेची थोडीशी मर्यादा आहे. पण हे चक्रीवादळ जसं प्रगती करेल म्हणण्यापेक्षा जसं जसं पुढे सरकून थोडंसं त्याच्यातली तीव्रता कमी होईल. आपण पुन्हा एकदा याविषयी बोलूयात किंवा आगामी काळात काय काय गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत, सर्वसामान्यांना ते अधिक सोपं करून समजण्याच्या दृष्टीने पुन्हा एकदा आपण चर्चा करू. तुर्तास आपण हे मार्गदर्शन केलं तर याबद्दल खूप खूप धन्यवाद. हे होते डॉक्टर KS होसाळीकर सर, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ आहेत ते आणि प्रादेशिक हवामान विभागाचे ते माजी उपमहासंचालक राहिलेले आहेत. या तोक्ते चक्रीवादळाच्या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या अपडेट्स आहेत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊया. साइक्लोन वार्निंग है, साइक्लोन वार्निंग, वेदर खराब होने वाला है, जल्दी हाईवे में जाओ, लौटो वापस. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. तोत्के चक्रीवादळाचा परिणाम केरळमध्ये जसा दिसायला लागला आहे तसा हळूहळू तो महाराष्ट्रातही दिसायला लागलेला आहे आणि आपण काही खास दृश्यांच्या माध्यमातून पाहूयात की हे चक्रीवादळ कशा कशा पद्धतीने पुढे जाईल. ते आत्ता आपल्या TV स्क्रीनवर असलेली ही दृश्य आपल्याला याचा प्रवास साधारणपणे दाखवतात. आत्ता केरळची किनारपट्टी ओलांडून हळूहळू हे वादळ गोव्याच्या दिशेने पुढे सरकतंय आणि दुपारी 2 ते 2:30 पर्यंत हे चक्रीवादळ गोव्याच्या किनारपट्टीला जाऊन धडकेल आणि रात्री उशिरा आणि पहाटेच्या सुमारास त्याचा जो केंद्रबिंदू आहे तर तो महाराष्ट्राच्या जवळ म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जवळ पोहोचेल. आपण ही आता दृश्य अधिक बारकाईनं पाहण्याचा प्रयत्न करूयात, काय आपल्याला स्थिती दाखवते ते. हे सगळं प्रभाव क्षेत्र आहे आणि आता खालनं हे चक्रीवादळ वरवर सरकताना दिसतंय. हा जो सगळ्यात आतला डार्क भाग आहे तो त्याचा केंद्रबिंदू आहे आणि हे चक्रीवादळ आता हळूहळू अशा पद्धतीने वर सरकेल आणि ते गुजरातची किनारपट्टी ओलांडून पुढे जाईल. यासोबत या बुलेटिनमध्ये इथे थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा आणि मी विसरणार नाही, आपणही विसरणार नाही याची खात्री आहे. ती म्हणजे घराबाहेर पडताना मास्क बांधा, अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा आणि प्रामुख्यानं तुम्ही रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड इथे राहत असाल, पालघरमध्ये राहत असाल तर अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा, कारण तोत्के चक्रीवादळ पुढच्या काही काळात या सगळ्या भागात आपला प्रभाव दाखवणार आहे.